One of the most sought after topics among Christians is, what is the Lord's will? आणि एक प्रमुख विषय जे ख्रिस्ती लोक त्याचा अभ्यास करतात किंवा त्या मागे लागतात तो म्हणजे की देवाची इच्छा काय आहे. How do I find the Lord's will? मला परमेश्वराची इच्छा कशी सापडेल. But is finding the Lord's will so hard? पण देवाची इच्छा शोधणं इतकं कठीण आहे का? We love to pray the prayer that Lord Jesus taught us. आणि ती प्रभूने शिकवलेली जी प्रार्थना आहे ती प्रार्थना करायला आम्हाला आवडतं. It says, thy kingdom come, thy will be done on earth as it is in heaven. ते असं म्हणतं की तुझे राज्य येवो, जशी तुझी इच्छा स्वर्गात तशी पृथ्वीवर पूर्ण होवो. Now let's face it. आणि आपण ह्याला सामोरे जाऊया. Don't we all struggle with that prayer? आणि ही प्रार्थना करत असताना आपल्यामध्ये झगडा होत नाही का? Our mouth says, let your will be done. आपलं मुख म्हणतं की तुझी इच्छा पूर्ण होवो. But in our heart it says, let my desire be thy will. पण माझ्या हृदयात माझं हृदय असं म्हणतं की माझी जी इच्छा आहे ती तुझी इच्छा हो. If there is one scene which was the turning point in Jesus' life, आणि हा एक मुद्दा होता ज्या येशू ख्रिस्ताच्या जीवनातला एक बदलणारा क्षण होता. it is the struggle in the garden of Gethsemane. आणि तो म्हणजे आपण पाहतो की त्या गेत्सेमनेच्या बागेमधला तो झगडा प्रभू येशू The ख्रिस्ताचा. heaven and the hell are watching in anticipation. संपूर्ण स्वर्ग आणि पृथ्वी त्या ठिकाणी वाट पाहत आहे. What would Jesus say? प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणणार आहे? He could have turned back, he could have refused the cross. आणि तो मागे फिरला असता, त्याने वधस्तंभाचा नकार दिला असता. The past, the present and the future all depended on his answer. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य सर्व काही त्याच्या त्या उत्तरावरती अवलंबून. The salvation of the world hung in the balance as the Son of God literally sweated it out in Gethsemane. आणि त्या संपूर्ण पृथ्वी आणि स्वर्ग त्या ठिकाणी संतुलित होतं आणि ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी घाम गाळत होता त्या बागेमध्ये. And he won. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो What a privilege it is for us. आणि किती मोठा त्या ठिकाणी सौभाग्य आहे किंवा ती योग्यता आमची आहे That God has allowed to see his struggle by recording it in the scripture. की त्याने आम्हाला ती परवानगी दिली आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा तो त्रास आहे तो पाहण्याची, तो समजून घेण्याची आणि जेणेकरून तो शास्त्रामध्ये नमूद आहे. Luke chapter 22 verses 41 to 43. लूक याचा 22वा अध्याय 41 ते 43 वचन. Luke chapter 22 verses 41 to 43. लूक 22 41 ते 43 वचन. And he withdrew from them about a stone's throw, and he knelt down and began to pray. मग त्यांच्यापासून सुमारे धोंड्याच्या टप्प्या इतका तो दूर गेला आणि त्याने गुडघे टेकून अशी प्रार्थना केली, saying, Father, if you are willing, remove this cup from me. हे पित्या तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. Yet not my will, but yours be done. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. Now an angel from heaven appeared to him, strengthening him. तेव्हा स्वर्गातून एक देवदूत येऊन आपणाला शक्ती देताना त्याने पाहिले. No one can read this passage without seeing the intensity, the reality of the struggle. आणि कोणीच हा शास्त्र भाग वाचू शकत नाही जोपर्यंत त्यांना त्या त्रासाचा त्या ठिकाणी किती मोठा त्या त्रासाची प्रभाव जाणवत नाही. This was no play acting. आणि हे काही त्या ठिकाणी कलाकृती नव्हती. Who would want to die at 33? आणि कुणाला 33व्या वर्षी मरायचं असेल, And even if you say yes for that, who would want to die in the agony of the cross? आणि जरी आपण होय म्हटलो पण तरी देखील त्या क्रूसाच्या त्या भयंकर त्रासाला कोण सामोरे जाईल?
Here Jesus had his supreme struggle to submit his will to the will of the Father. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा हा मोठा झगडा आपण पाहतो की त्याची जी इच्छा आहे तो सादर करतोय आणि पित्याची इच्छा स्वीकार करतोय. William Barclay, the New Testament scholar, says, विल्यम बार्कले जे नव्या कराराचे अभ्यासक आहेत ते असं म्हणतात, it makes all the difference in what tone a man says, thy will be done. आणि ते खूप मोठा फरक असतो की आम्ही कोणत्या टोन मध्ये किंवा कोणत्या प्रकारे हे शब्द बोलतो की तुझी इच्छा पूर्ण होवो. Firstly, a person is completely in the grip of someone. प्रथमतः असं होऊ शकतं की एक व्यक्ती कोणा दुसऱ्या व्यक्तीच्या कचाट्यात सापडला आहे and it is hopeless to fight. आणि त्या ठिकाणी आशाहीनता त्याच्या जवळ आहे की तो प्रतिकार करू शकत नाही. In that state, when a man says, thy will be done, आणि त्या परिस्थितीत ज्यावेळेस हा व्यक्ती अडकलेला व्यक्ती म्हणतो की तुझी इच्छा पूर्ण होवो, it is death of any hope to fight and therefore hopelessly submits. आणि ते म्हणजे सर्व जो प्रतिकार करण्याची शक्ती तो गमावून बसलेला आहे आणि त्यामुळे तो स्वतःला समर्पित होतो. Secondly, a person may be beaten into submission. आणि दुसरी बाब असू शकते की एखाद्या व्यक्तीला हाणमार होते जेणेकरून तो दुसऱ्या व्यक्तीच्या पुढे नतमस्तक होतो. In that state, when a man says, thy will be done, त्या स्थितीमध्ये ज्यावेळेस व्यक्ती म्हणतो की तुझी इच्छा पूर्ण होवो, it is admission of complete defeat. आणि ते म्हणजे कबुली देणं की पूर्णतः पराजय झालेला आहे. Thirdly, a person may be utterly frustrated आणि तिसरी गोष्ट की एक व्यक्ती खूप वैतागलेला असेल and sees that the dream can never come true. आणि तो म्हणत असेल की माझं स्वप्न जे आहे ते कधीच पूर्ण होणार नाही. And in that state, when a man says, thy will be done, आणि त्या स्थितीत ज्यावेळेस एक व्यक्ती असं म्हणतो की तुझी इच्छा पूर्ण होवो, it is words of regret or even bitter anger. आणि ते कदाचित नैराश्याचे शब्द असतील किंवा त्या ठिकाणी खूप टोकाचा राग असेल. Fourthly, a person चौथ्या वेळेस असा व्यक्ती may not understand all the things, त्याला सर्व गोष्टी समजत नसतील, but perfectly trusts God to lead. पण तो पूर्णपणे भरोसा ठेवतो परमेश्वरावरती की देव त्याला चालवेल. And in that state, when that person says, let thy will be done, आणि त्या परिस्थितीत ज्यावेळेस तो म्हणतो की तुझी इच्छा पूर्ण होवो, it is words of freedom. आणि ते शब्द जे आहे ते स्वातंत्र्याचे शब्द आहेत. There are no more fear of the present nor the worries about the future. आणि त्या ठिकाणी आता वर्तमान काळाचं भय नाही किंवा भविष्यातली चिंता देखील नाही. That is how Jesus said it. आणि तशाच प्रकारे येशू ख्रिस्ताने केलं. Here we see the trust of Jesus. आणि आपण ह्या ठिकाणी पाहतो प्रभू येशू ख्रिस्त. We see the trust of Jesus even better when we look in Mark chapter 14, the way he prayed. आणि मार्क 14 मध्ये ज्याप्रमाणे त्याने प्रार्थना केली. Mark 14:36 says, मार्क 14:36 असं म्हणतं, this is how Jesus began his prayer. आणि त्याने अशी प्रार्थना सुरुवात केली प्रभू येशू ख्रिस्ताने. Abba, Father. अब्बा, बापा. Never in the Old Testament anyone dared to call God Daddy or Papa. संपूर्ण जुन्या करारात आपण पाहिलं तर कोणालाच ती त्या ठिकाणी धाडस झालं नाही की देवाला आब्बा किंवा बापा म्हणून बोलावलं. It's an everyday family word. आणि हे आपण पाहतो की आपल्या कुटुंबात असलेला हा शब्द आपण रोज उच्चारतो. No one could think that a holy God could be so close. आणि कोणीच विचार करू शकत नव्हतं की एक पवित्र देव इतका जवळ असेल. But Jesus did. पण येशू ख्रिस्ताने ते केलं. He spoke to his heavenly Father as a little child to its father. तो त्याच्या स्वर्गीय पित्याशी बोलला जसे एक लहान लेकरू आपल्या बापाशी बोलतो. He was speaking to a God whose everlasting arms were underneath even on the cross. आणि तो अशा देवाशी बोलत होता ज्याचे ते जे हात आहेत सार्वकालिक हात त्या वधस्तंभावरती देखील त्याला टेका देत होते. He was submitting to the will of God, knowing that the love of God would never let him go. आणि तो त्याचं संपूर्ण जीवन त्याने देवाच्या प्रीतीपोटी दिलं
जेणेकरून त्याला माहिती होतं की त्याची देवाची प्रीती त्याला कधीच टाकणार नाही. You know, one of the hardest tasks in life, तुम्हाला ठाऊक आहे सर्वात कठीण जी बाब असते जीवनामधली, it is to accept what we cannot understand by confidence, by trusting upon the love of God. आणि ही गोष्ट स्वीकार करणं की ज्या गोष्टी आम्हाला समजत तर नाही पण तरी देखील आपण देवाच्या प्रीतीला समर्पित होतो. The alternative to that आणि त्याच्या विपरीत जी गोष्ट आहे is to look at the trials and the worry and be anxious. आणि ते म्हणजे की आम्ही आमच्या संकटाला आमच्या त्रासांकडे पाहतो आणि चिंताग्रस्त होतो. But when we trust God पण ज्या वेळेस आम्ही देवावरती भरोसा ठेवतो and say Abba or Daddy as Papa, आणि मग म्हणतो की अब्बा आणि देवाला उच्चारतो की बाबा, it is the word which makes all the difference. आणि ते शब्द जे आहेत ते संपूर्ण बदल घडवून आणतात. One of the things that changes during our suffering is our relationship with God. आणि एक जी गोष्ट त्या ठिकाणी बदलते ती म्हणजे देवाबरोबरचा आमचा जो संबंध आहे तो. It becomes less formal, less artificial. आणि तो त्या ठिकाणी वरवरचा होऊन जातो किंवा कमी आर्टिफिशियल होऊन जातो. It becomes less distance. आणि तो म्हणजे दुरावा असलेला संबंध नाही होत. We become more personal, more real. आणि तो एकदम वैयक्तिक असा संबंध होऊन जातो, तो खरा संबंध होऊन जातो. It's more intimate and close and deep. आणि तो आणखी घनिष्ठ संबंध होऊन जातो, आणखी जवळचा संबंध होऊन जातो. In those moments we say with perfect trust, आणि त्या क्षणांमध्ये आपण पूर्ण भरोसा ठेवून हे उच्चारतो, let thy will be done. होऊ दे तुझी इच्छा पूर्ण होवो. And immediately you find the weight of the worry falling down. आणि त्या क्षणामध्ये आपण पाहतो की संपूर्ण जो ओझ आहे त्या चिंतेचं ते खाली पडत आहे. You find the clutches of the fear loosened. आणि आपण पाहतो की जे भीतीचे जे साखळे आहेत त्या आता तुटल्या जात आहेत. And you experience freedom. आणि त्यावेळेस आपण स्वातंत्र्याचा अनुभव घेतो. Our society tends to think आपला जो समाज आहे तो असं विचार करतं freedom means to do that which is forbidden. आणि स्वातंत्र्य तेच आहे ज्या गोष्टींना मनाई आहे त्या गोष्टी करणं म्हणजे स्वातंत्र्य. Os Guinness rightly says, the Christian philosopher rightly says, आणि ते गिनेस जे आहे जे फिलॉसॉफर होते ते असं योग्य रीतीने म्हणाले, the general public admires and fascinated by the splendidly wicked ones. आणि जी सर्वसाधारण जे जग आहे, सर्वसाधारण जे लोक आहे त्यांना आकर्षण होतं जे चुकीच्या गोष्टी किंवा ज्या वाईट गोष्टी करतात त्या लोकांकडे. Whether politicians or sports heroes, आणि ते पॉलिटिशियन्स असू द्यात किंवा दुसरे कोण लोक असू द्यात, business leaders or rock stars, आणि ते बिझनेसचे लीडर्स असू द्यात किंवा रॉकस्टार असू द्यात, we cannot stop admiring them when they break the law. आपण त्यांच्याकडे आकर्षित होतो ज्या वेळेस ते नियम मोडतात. Because we think they have done a cool thing. कारण आम्हाला कदाचित असं वाटतं की त्यांनी एक अद्भुत अशी गोष्ट केली आहे. Funny thing, none of us will teach our children to do any of those things. आणि हास्याची गोष्ट म्हणजे आम्हापैकी कोणीच तशी गोष्ट करायला आपल्या लेकरांना शिकवणार नाही. Some of us understand freedom. आम्हापैकी काहींना समजूत आहे त्या स्वातंत्र्याची. Like that 4-year-old kid who came home dejected from the first day at the school. आणि एक 4 वर्षाचा मुलगा पहिल्या दिवशी शाळेतून घरी आला निराश होऊन. And he came and announced, I'm not going to school from tomorrow. आणि त्याने घरी आला आणि त्याने असं बोलला की मी उद्यापासून शाळेला जाणार नाही. The mother inquired, why not? आणि ती आई जी आहे तिने विचारलं तू का जाणार नाहीस. This is what the boy answered. आणि त्या मुलाने असं उत्तर दिलं, I can't read. मी वाचू शकत नाही, I can't write. मी लिहू शकत नाही, They won't let me speak. आणि ते मला परवानगी देत नाहीत बोलायची. So why should I go to you? What's the use? आणि तर माझा काय उपयोग आहे, मी का शाळेला जाऊ. If freedom is to do whatever you like, आणि जर स्वातंत्र्य हे आहे की आम्हाला जे आवडतं ते करायचं, that is not liberty, that is license. आणि ते म्हणजे त्या ठिकाणी स्वातंत्र्य नाही आहे, ते आम्हाला देण्यात आलेलं लायसन्स आहे. If everyone were to do as they please, none of us would survive.
आणि जर प्रत्येक व्यक्ती त्याला जसं वाटतं तसं करू लागला तर आम्हापैकी कोणीच टिकणार नाही. We hear of sexual freedom. आणि आम्ही ऐकतो लैंगिक स्वातंत्र्याबद्दल. But is it freedom or is it being bound by lust? पण ते त्या ठिकाणी आपल्याला विचारायचं आहे की ते स्वातंत्र्य आहे का ती वासना आहे. We talk about freedom to use drugs. आपण ऐकतो की त्या ठिकाणी लोक विचारतात स्वातंत्र्य ड्रग्सचा वापर करायला. But does freedom means destroying the body? पण त्या स्वातंत्र्याचा अर्थ असा आहे का आपण आपल्या शरीराचा घात करतो. The truth about us is that we hate anything or anyone that stops us. आणि सत्य हे आहे की आम्ही तिरस्कार करतो की अशा गोष्टींचा की ज्या ठिकाणी आम्हाला ते आवडत नाही. We go on living superficially. आणि आम्ही अशा प्रकारचं जीवन जगू लागतो की ते त्या ठिकाणी सुपरफिशियल वरवरचं जीवन असेल. We do not want to think before we make choice. आणि आम्हाला निवड करायच्या आधी विचार करायला आवडत नाही. We want to just follow the wind like the mob mentality. आणि आम्हाला ते वाऱ्याच्या प्रवाहाप्रमाणे व्हायचं असतं जसं ते मॉब मेंटॅलिटी किंवा त्या गर्दीचा ओढ जसा असतो प्रवाह जसा असतो. The result? त्याचा परिणाम We get hurt. आम्हाला इजा होते. We get disappointed. आम्ही निराश होतो. We become broken. आम्ही तुटून जातो. We fall down. आम्ही त्या ठिकाणी निराश होऊन जातो. It is then त्यावेळेला we begin to make protective shells which will protect us from future hurts and disappointments. आणि त्यावेळेस आम्ही अशा प्रकारचं कुंपण स्वतःच्या अवतीभोवती लावतो की जे आम्हाला संरक्षण देईल येणाऱ्या त्या हल्ल्यांपासून. Some begin to live in the shell of fear. आणि काही ते भीतीचं कुंपण आपल्या अवतीभोवती ठेवतात. Being afraid, worried, constantly threatened by anxiety. आणि प्रत्येक वेळेस ते भीतीने ग्रस्त, प्रत्येक वेळेस चिंताग्रस्त. Some live in the shell of anger. काही लोक त्या रागाच्या कुंपणामध्ये राहतात. They are mad at life in general. आणि ते त्यांना जीवनातच त्या ठिकाणी ते सतावलेले असतात. They feel grumpy when they get up in the morning. ते सकाळी उठल्यावर त्यांना कुरकुर कसं तरी होतं. They feel rage in the heart but don't know why. आणि त्यांना त्या हृदयामध्ये त्यांना ते अस्वस्थ होतं पण ठाऊक नसतं का ते आहे. It makes them prickly like the porcupine that if anyone comes close to them, they only feel kind of hostility. आणि त्या पॉर्क्युपाईन प्रमाणे त्यांना असं वाटू लागतं की कोणीही त्या पॉर्क्युपाईनच्या जवळ जर आला तर त्याला इजा पोहोचेल. Some live in the shell of pride. आणि काही लोक गर्वाच्या त्या कुंपणामध्ये राहतात. They are arrogant, intolerant. आणि ते त्या ठिकाणी अहंकारी असतात. Sometimes looking down on others and sometimes withdrawing themselves from others. आणि इतरांना तुच्छ लेखतात आणि त्यांना इतरांपासून ते स्वतःला अलिप्त करतात. But deep down, पण खोलवरती we want to be free. आम्हाला स्वतंत्र व्हायचं आहे. From these shells which keep us bounded. आणि ह्या सर्व कुंपणांपासून आम्हाला स्वतंत्र व्हायचं आहे जे कुंपण आम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. Some live in the shell made of guilt. आणि काही ते दोषाच्या कुंपणामध्ये राहतात. They suffer inwardly from a terrible sense of failure. आणि ते आतमध्ये त्या ठिकाणी त्यांचा त्रास होतो कारण त्यांना पराजयाची त्या त्रास होत असतो. Of the shames of the things of the past. आणि त्या भूतकाळाच्या गोष्टींमुळे त्यांना जी लज्जा असते त्यामुळे. There are others who live in the shell made of some habits. आणि काही लोक त्या सवयींच्या कुंपणामध्ये किंवा त्या शेलमध्ये राहतात. Or paralysis of the experience when they think about their future. आणि किंवा त्यांचं ज्यावेळेस ते भविष्याबद्दल विचार करतात त्यावेळेस त्यांना त्या प्रकारचा दोष वाटू लागतो. We long to be freed from these shells that we have made to protect ourselves. आणि ह्या सर्व कुंपणांपासून ह्या सर्व बंदिस्तींपासून आम्हाला सुटकेची गरज असते. We bang the walls from inside. आणि आम्ही आतून त्या ठिकाणी ते भिंती ठोकावत असतो. We try hard. आम्ही खूप प्रयत्न करतो. We get hurt trying. आणि आम्हाला इजा पोहोचते ज्यावेळेस आम्ही प्रयत्न करतो. But the shell does not break. पण जे कुंपण आहे ते तुटत नाही. The heart longs to be free.
आमचं हृदयाची इच्छा असते की आम्हाला स्वातंत्र्य प्राप्त व्हावं and to be free in the deepest and the fullest sense. आणि संपूर्ण खोलवरती आणि खऱ्या अर्थाने आम्हाला स्वतंत्र पाहिजे असतं. Suffering in life, जीवनामधील जे त्रास आहे, trials in life, जीवनामधील जे परीक्षा आहेत, brokenness in life, जीवनामधील जे तुटलेलंपणा आहे, it can be the hammer that breaks the shell. आणि ते तो हातोडा होऊ शकतो की ते कुंपण, ते कवच मोडीत काढल. It breaks our simplistic ideas. आणि ते आमचे सर्वसाधारण विचारसरणी मोडीत काढतं. It breaks our superficial morality. आणि आमच्या वरवरची जी नैतिकता आहे ती मोडीत काढते. It forces us to come to terms with our destiny. आणि ते म्हणजे त्या आम्हाला ते जी त्या ठिकाणी खरा अर्थ आहे त्याला सामोरे जावं लागतं. It removes the veil of the pretense. आणि ते जो पडदा आहे तो काढण्यात येतो त्या ढोंगीपणाचा. It makes us feel or face our own reality. आणि त्यावेळी जी वास्तविकता आहे त्याला सामोरे जाण्याचं आम्हाला मदत करतं. Then we begin to see our true naked self. आणि त्यावेळेस आपण आपलं स्वतःचा चेहरा, स्वतःचं अस्तित्व तशाच प्रकारे पाहतो. That is why त्यामुळेच people of character are usually people who have suffered much. आणि खऱ्या चरित्राचे जे लोक असतात तेच लोक असतात जे खूप छळाला सामोरे, खूप त्रासाला सामोरे गेलेले आहेत. Suffering breaks the shell. जे दुःख आहे, जे त्रास आहे, ते जे कवच आहे ते मोडीत काढतं. It opens the secrets of life. आणि ते जीवनातील जे रहस्य आहे ते उघडे करतं, खुले करतं. And when our shells are broken, आणि ज्यावेळेस आमचं हे कवच आहे ते मोडण्यात येतं, then we experience the love of God. त्यावेळेस आपण देवाची प्रीतीचा अनुभव घेतो. When you experience the love of God, तुम्ही देवाच्या प्रीतीचा अनुभव घेतला आहे का? then you are infused with an energy. We are infused with the love which comes out as overflowing inner energies. आणि जर आपण अनुभव घेतला आहे देवाच्या प्रीतीचा तर आपण तो देखील अनुभव घेतला असेल जी प्रीती मोठ्या जोमाने, मोठ्या सामर्थ्याने वाहते आमच्या जीवनातून. Let me illustrate it. आणि मला उदाहरण देऊ द्या. A diamond is a precious stone hidden deep in the earth. जे डायमंड असतात, जे हिरे असतात ते पृथ्वीच्या खोलवरती लपलेले असतात. When it is mined and taken out, it does not look different from other stones. ज्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी काढण्यात येतं त्यावेळेस ते इतर खड्यांपेक्षा दिसतात. But once it is broken, पण ज्यावेळेस त्या हिरेला तोडण्यात येतं, rays of light passes through each single piece. आणि प्रकाश ज्यावेळेस त्या प्रत्येक मोडलेल्या हिऱ्यातून ज्यावेळेस वाहतो and comes out in many colors. आणि वेगवेगळ्या प्रकाश, वेगवेगळ्या कलर्स मध्ये ज्यावेळेस तो प्रकाश बाहेर येतो. What was just a stone, आता एक दगडच होता काही क्षणांपूर्वी, now when broken, ज्यावेळेस आता तो मोडण्यात आला, is infused with light and begins to shine. आणि तो आता त्या ठिकाणी त्याला जसं काही जीवन प्राप्त झालं आहे आणि तो प्रकाशित होत आहे. And such a release comes when one is genuinely able to let go. अशा प्रकारचं सुटका येते ज्यावेळेस एखादा व्यक्ती खऱ्या अर्थाने टाकून देतो, सोडून देतो गोष्टी. In our trials and sufferings, आणि आमच्या ह्या दुःखामध्ये आणि परीक्षांमध्ये, in our brokenness, आमच्या ह्या तुटलेल्या परिस्थितीमध्ये, when we let go, ज्यावेळेस आम्ही सोडून देतो, in perfect trust we turn to God. आणि त्यामध्ये आपण भरोसा ठेवून देवाकडे वळतो. Let thy will be done. तुझी इच्छा पूर्ण होवो. All the weight then which surrounds us breaks down. आणि संपूर्ण जे ओझा आहे आमच्या आजूबाजूला ते मोडीत होतं. The burden breaks down. जे ओझा आहे ते मोडीत होतं.
the light of God flows in. देवाचा प्रकाश त्यातून वाहू लागतो. The love of God comes in. देवाची प्रीती त्या ठिकाणी विराजमान होते. And you experience a new freedom. आणि त्यावेळेस तुम्ही अनुभवता एक नवीन स्वातंत्र्य. So often people think Christian faith as killer of pleasures. कित्येक वेळेस लोकांना असं वाटतं की ख्रिस्ती विश्वास जो आहे तो म्हणजे सर्व सुखाचा त्या ठिकाणी नाश करणं आहे. But did you not read in Psalm 121:5? पण स्तोत्र 121:5 मध्ये आपण हे वाचलं नाही का? The Lord is your keeper. की परमेश्वर तुझा रक्षक आहे. It does not say the Lord is your jailer. असं नाही की परमेश्वर तुझा जेलर आहे. Is it not ironical? आणि हे आयरॉनिकल नाही का? The governments and the corporation lay hundreds of rules. जे गव्हर्नमेंट्स आहे, जे कॉर्पोरेशन्स आहेत, ते हजारो नियम लावतात. And we follow them. आणि आम्ही त्या नियमांचं पालन करतो. But our world finds it difficult to follow the 10 commandments. पण आमच्या ह्या जगाला 10 आज्ञाचं पालन करणं कठीण जातं. But if we only follow the 10 commandments, पण आपण फक्त ते 10 आज्ञा जर पाळल्या, then we do not need all the laws anymore. आणि तर आम्हाला इतर नियमांची गरजच भासणार नाही. His laws are for our protection and not for our confinement. त्याचे जे नियम आहेत ते आमच्या संरक्षणासाठी आहे, ना की आम्हाला बंदिस्त करण्यासाठी. Psalm 119:96 says, स्तोत्र 119:96 असं म्हणतं, to all perfection I see limit. सर्व पूर्णतेला मर्यादा असते हे मी पाहिलं आहे. But your commands are boundless. पण तुझी आज्ञा अनंत व्यापक आहे. A fence that keeps you away from the pit is not confinement but protection. असं जे कुंपण जे तुम्हाला त्या खड्ड्यापासून वाचवतं ते तुम्हाला बंदिस्त करण्यासाठी नाही, पण तुमच्या संरक्षणासाठी आहे. And yet if you think the way of hell is freedom, पण जरी तुम्हाला असं वाटत असेल की जे नरकाचा जो मार्ग आहे तोच म्हणजे स्वातंत्र्य आहे, then you can walk in your own ways. तर तुम्ही तुमच्याच मार्गामध्ये चालू शकता. But if you think the way of heaven is freedom, पण जर तुम्हाला असं वाटतं की जो स्वर्गाचा मार्ग म्हणजे स्वातंत्र्य आहे, then you follow the commands of God, which is the will of God. तर तुम्ही देवाच्या आज्ञांचं पालन करता, ज्या आज्ञा देवाची इच्छा आहे. For us, freedom is to be the master of our soul and walk in our own ways. आम्हासाठी स्वतंत्र म्हणजे आम्ही स्वतःच्या जीवनाचा प्रभू आणि आमच्याच मार्गाने चालणं होय. Anything that limits us, आणि कोणतीही गोष्ट जी आम्हाला मर्यादा लावते, we instantly hate. आम्हाला तात्कालिक आम्हाला तिचा वीट येतो. But the fact is, each one of us have so many limitations. पण वास्तविकता ही आहे की आम्हापैकी प्रत्येकाला कितीतरी मर्यादा आहेत. We hate suffering because we think it takes away freedom over life and over circumstance. आणि आम्हाला त्या त्रासाचा तिरस्कार आहे, कारण त्या ठिकाणी आम्हाला ते दुःखांमुळे जावं लागतं. त्या ठिकाणी आमचं ते स्वातंत्र्य हिरावून घेण्यात येतं. Therefore, त्यामुळे freedom consists of how you deal with the limitations of your life. आणि स्वतंत्र हेच आहे की आम्ही आमच्या ज्या मर्यादा आहेत त्यांच्याबरोबर कसं सामोरे जाऊ. How do you confront the limitations that you face in your life? जीवनामध्ये ज्या मर्यादाला आम्ही कसं सामोरे जातो. In the Garden of Gethsemane, गेत्सेमनेच्या त्या बागेमध्ये we see our Lord dealing with something that every one of us must learn. आणि आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त काही गोष्टी कशा प्रकारे तो डील करत आहे की आम्ही प्रत्येक जण शिकलं पाहिजे. How to accept what you cannot understand. आणि कशा प्रकारे ज्या गोष्टी आम्हाला समजत नाही त्या कशा आम्ही सादर कराव्यात. How to deal with the trials which you cannot understand. आणि तुम्ही त्या त्रास जे समजत नाही त्यांच्या बरोबर कसं सामोरे जावं. How to confront our limitations. आणि आम्ही आमच्या मर्यादांना सामोरे कसं जावं. What to do when our faith is tested to its limits. आम्ही काय करावं ज्यावेळेस आमच्या विश्वासाची पारख त्या टोकापर्यंत होते. From our Lord we learn. आमच्या प्रभूपासून आम्ही शिकतो. He committed himself to the Father.
त्याने स्वतःला परमेश्वराला पित्याला समर्पित केला. trusting in the Father's love, पित्याच्या प्रीतीवरती त्याने भरोसा ठेवला and said, आणि let म्हणाला, thy will be done. तुझी इच्छा पूर्ण हो. When you commit to the will of God, ज्यावेळेस आपण देवाच्या इच्छेला समर्पित होतो, then the circumstances cannot give you freedom or take it away from you. त्यावेळेस परिस्थिती तुम्हाला स्वातंत्र्य देऊ शकत नाही किंवा तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही. You remember Joseph in the Old Testament. तुम्हाला आठवतो योसेफ जुन्या करारातला, He was sold by his brothers as a slave. आणि त्याला विकण्यात आलं की त्याच्या बांधवांनी दास म्हणून. He was carried to the foreign land as a captive. आणि त्याला त्या विदेशी भूमीमध्ये घेऊन घेण्यात आलं एक बंदिस्त म्हणून. There he was falsely accused of rape. आणि त्याला त्या ठिकाणी त्याला खोटे आरोप बलात्काराचे लावले And sent to maximum security prison. आणि संपूर्ण बंदिष्ट अशा कोठडीत त्याला पाठविण्यात आलं. He was sent to a rigorous sentence. आणि एक भयानक अशी शिक्षा त्याला प्राप्त झाली. He was forgotten for the good he did everywhere. जे चांगली गोष्ट तो करत होता त्याचा विसर लोकांना पडला. For 13 years he went through that. आणि 13 वर्ष तो या त्रासातून गेला. But no matter how bad the situation, पण कितीही वाईट परिस्थिती असली तरी, neither the stone walls nor the prison, आणि त्या दगडाच्या इमारती किंवा ते तुरुंग, nothing could take away his freedom of soul. आणि कोणतीच गोष्ट त्याचे जे जीवाचं जे स्वातंत्र्य आहे ते हिरावू शकली नाही. Because though he could not understand what was happening, कारण जरी त्याला समजत नव्हतं की काय गोष्टी घडत आहेत, though he did not understand why it was happening, जरी त्याला समजलं नाही की त्या का घडत आहेत, yet at every step of those 13 years, Joseph committed him to God and said, let thy will be done. पण तरी त्या 13 वर्ष योसेफाने स्वतःला देवाला समर्पित केलं आणि म्हणाला, तुझी इच्छा पूर्ण होवो. This is the reason. तेच ते कारण. No matter how bad the circumstance was, आणि किती बिकट परिस्थिती असली तरी, for Joseph he was always at his best. आणि योसेफ जो आहे तो प्रत्येक वेळेस उत्तम ते करायचा. People always saw God's presence over his life. आणि लोकांनी प्रत्येक वेळेस देवाची जी उपस्थिती आहे ती पाहिली त्याच्या जीवनावरती. This was the reason तेच ते कारण that he was lifted to the second highest place in Egypt. आणि त्याची पदोन्नती इजिप्त मधल्या मिसर मधल्या द्वितीय सगळ्यात मोठ्या पदावरती झाली नेमणूक. And once he was lifted to the throne, आणि ज्या वेळेस त्याला त्याची नेमणूक त्या ठिकाणी झाली, he still said, let thy will be done. आणि तो तरी देखील त्या ठिकाणी देखील असं म्हणाला की तुझी इच्छा पूर्ण होवो. That is the reason. तेच ते कारण आहे. He was not bitter of the things that happened to him. की ज्या गोष्टी त्याच्या सोबत घडल्या त्यामुळे तो कडू झाला नाही. He did not regret the things that happened to his life. आणि त्याच्या जीवनात ज्या गोष्टी घडल्या त्यामुळे त्याला संताप झाला नाही. But instead of that, he thanked God for everything that he went through. पण देवाचे त्याने आभार मानले ती प्रत्येक गोष्टी ज्यातून तो गेला. Therefore, when his brothers who sold him, त्यामुळे ज्या त्याच्या भावांनी जे त्याला विकलं, came to ask forgiveness, ज्या वेळेस ते आले क्षमे मागण्यासाठी, this is what Joseph says in Genesis 50:20. उत्पत्ती 50:20 मध्ये असं लिहिलं आहे, You intended to harm me, तुम्ही माझे वाईट योजले, but God intended for good to accomplish what is now being done, the saving of many lives. पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजिले होते. Many times our sufferings are not about right or wrong. कित्येक वेळेस आमचे जो झगडा आहे, जो त्रास आहे, तो ह्यामुळे नाही की चूक किंवा बरोबर. It is not about win or lose. ते असं नाही की आम्ही विजयी होतो किंवा पराजित होतो. It is not about can or cannot. ते असं नाही की आम्ही करू शकतो किंवा नाही करू शकतो. They are often just life as it is. आणि ते कित्येक वेळेस
जीवनच तसं असतं. We may be clever, bright, and all that, आम्ही हुशार असू, आम्ही सतर्क असू, but we all have limitations, पण आम्हा प्रत्येकाच्या मर्यादा असतात and we hate those limitations. आणि आम्हाला वीट असतो त्या मर्यादांचा. We make different kinds of protective shells to safeguard from. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी कवच परिधान करतो आमचं संरक्षण करण्यासाठी. Safeguard from hurts and disappointments. आणि आम्हाला त्या वेदनांपासून आणि नैराश्यापासून आम्ही स्वतःला अलिप्त ठेवण्याचा To प्रयत्न करतो. safeguard from our limitations. आणि आमच्या त्या आम्हाला इजा होणार नाही त्यापासून आम्हाला स्वतःला सावरतो. God can use our sufferings. परमेश्वर आमच्या त्या त्रासाचा वापर करू शकतो. God can use our trials. परमेश्वर आमच्या परीक्षेचा वापर करू God can शकतो. use our brokenness as a hammer to break the shells and set us free. परमेश्वर आमच्या त्या त्रासांचा वापर करू शकतो जेणेकरून तो ते जे कवच आहे ते मोडीत काढाल. When this is done, आणि ज्या वेळेस हे घडतं we even lose the fear of suffering. आम्ही त्या त्रासाचं भय देखील आम्हाला होत नाही. That is freedom. आणि तेच ते स्वातंत्र्य आहे. Lord Jesus went into Gethsemane. प्रभू येशू ख्रिस्त त्या गेत्सेमनेमध्ये गेला He went in agony, आणि तो त्या हताशेमध्ये गेला, but he came out with victory won, पण तो त्या ठिकाणी विजयी होऊन बाहेर आला. and there was peace in his soul, आणि जी शांती त्याच्या जीवामध्ये होती, because in perfect trust, कारण त्याने एक परिपक्व अशा विश्वासामध्ये he said, "Let thy will be done." तो म्हणाला की तुझी इच्छा पूर्ण होवो. Like Jesus, येशू ख्रिस्ताप्रमाणे if we can turn to the love of the Father की आम्ही जर त्या पित्याच्या प्रीतीकडे वळालो and in trust say, आणि त्या भरवशामध्ये आम्ही असं म्हणालो, "Lord, I don't understand. की प्रभू मला समजत नाही, Lord, it is hard for me. प्रभू माझ्यासाठी ते कठीण आहे, Lord, I don't have strength to go through. माझ्या जवळ ते सामर्थ्य नाही त्यातून जाण्यासाठी, Yet not my will, पण तरी देखील माझी नाही, let thy will be done." पण तुझी इच्छा पूर्ण होवो. Then we will experience freedom from fear of the present circumstance. आणि मग आपण अनुभवू जे भीतीचा तुटवडा किंवा भीती नाहीशी झालेली आमच्या सध्याच्या परिस्थितीत. We will be free from the worries of the future. आम्ही सुटका होईल जे भविष्यातल्या चिंतांपासून. Our soul will experience the true joy of freedom. आमचं जीव अनुभव करेल की जो खरा आनंद स्वातंत्र्याचा आहे तो. Shall we pray? आपण प्रार्थना करूयात का? You may be struggling with what is happening in your life, तुम्ही झगडत असाल तुमच्या जीवनात ज्या गोष्टी घडत आहेत त्यामुळे, looking for answer or trying to rationalize what is happening. उत्तर शोधत असाल तुम्ही, कारण शोधत असाल की काय घडत आहे त्याचं कारण, But you can't figure it out. पण तुम्हाला ते समजत नाही, You can't understand. तुम्हाला ते समजू शकत नाही. It is hard. कठीण आहे. My brother, my sister, माझ्या बंधू भगिनींनो, will you come to the Father तुम्ही पित्याकडे येता and say, आणि म्हणता, "Let thy will be done." तुझी इच्छा पूर्ण होवो. Let thy will be done. तुझी इच्छा पूर्ण होवो. Let thy will be done. तुझी इच्छा पूर्ण होवो. In Jesus' name, येशूच्या नावात amen. आमेन.